उठत असताना जिजाबाई साहेबांनी राजांच्या खांद्यावर हात ठेवला. थरथरणाऱ्या हातानं आणि थरथरणाऱ्या आवाजामध्ये जिजाबाई साहेब राजांना असं म्हणतात की राजे, आमचं एक मागणं आहे, मान्य कराल? राजे असं म्हणतात की आईसाहेब, आजपर्यंत तुमची कोणती मागणी आम्ही अमान्य केली, आपण बोला तरी. जिजाबाई साहेब असं म्हणतात की राजे, आमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि भविष्यामध्ये आम्ही कधी जन्म घेतला तर राजे, तुम्ही आमच्या कुशीमध्ये जन्माला याल. आईसाहेब 10 दिवसानंतर निघून गेल्या. पाचाडच्या राजवाड्यामध्ये देहांत झाला. शिवछत्रपतींना ती बातमी रायगडावर समजली. राजे निघाले, वरून पळत खाली निघाले. महादरवाजा, हत्ती तलाव, शिलेदारांनी पालख्या आणल्या, मेने आणले. शिलेदार म्हणत होते की महाराज बसा ना, पालखीत बसा, मेन्यात बसा. पण राजे पालखीत बसत नव्हते, मेन्यात बसत नव्हते. महादरवाजा, हत्ती तलाव, राजे खाली पळत होते. प्रत्येक पावला गणिक राजा खाली वाकत होता, माती घेत होता, कपाळाला लावत होता. पावला पावलाला राजा खाली पाहत होता, खाली वाकत होता, माती घेत होता, कपाळाला लावत होता. शिलेदारांनी प्रश्न विचारला, राजे असं काय करता, खाली काय वागता, माती काय घेता, कपाळाला काय लावता? राजे असं म्हणतात की अरे येड्या, इथल्या मातीच्या प्रत्येक कणाला माझ्या आईच्या पावलांचा स्पर्श आहे, माझ्यासाठी तो अबीर आहे रे.